सामन्याला सुरुवात झालेली आहे. या स्पर्धेचा पहिला दिवस एमबी स्पोर्ट्स बागपाडा आयोजित ही स्पर्धा आईगावदी स्पोर्ट्स आई माऊली नागले आणि वाघोबा स्पोर्ट ब्राह्मणगाव ए अशी आपण लढत पाहतोय. सलामीची जोडी महेश आणि आपण पाहतोय तुषार. स्ट्राईक वरती महेश आहे, नॉन स्ट्राईक वरती पाहतोय आपण तुषाराला. तर पहिले षटक हाताळण्यासाठी अर्जुन. पहिलाच बॉल कुठे चेंडू होता. महेश डोले आहे त्या क्षेत्रामध्ये. मिड ऑफ मध्ये आपण पाहतो महेश डोले आला. चेंडूला जर पकडला असता तर कदाचित हा चेंडू निर्धाव येऊ शकला असता, मात्र चेंडूला त्याच्या हातामधून चेंडू निसटला आणि एक धाव ही धाव फलकावरती नोंदवली गेली. श्री गणेश होतोय या एका धावेने. एक धाव ही धाव फलकावरती लागली जात आहे. आपण पाहतोय 10:29 पहिला चेंडू इथे पडला गेलाय. त्याचं कारण पाहतोय की आज उद्घाटनाचा दिवस, तेच कारण थोडासा आपण पाहतोय की पहिला चेंडू हा थोडासा उशिराने पडलाय. रिव्हर्सचा पावित्रा घेतलेला आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. तुषार मला वाटतं घरातूनच मन बनवलं असेल की मला रिव्हर्सचे फटके देखील खेळायचे आहेत. मला जास्तीत जास्त धावा बनवण्यासाठी मला रिव्हर्सचे फटके देखील खेळावे लागतील. आणि बघा पहिला चेंडू रिव्हर्स त्याने खेळून काढला होता, मात्र बॅट आणि बॉल काही संपर्क झालेला नाहीये. चेंडू तो निर्धाव. अर्जुन पाहतोय आपण, अर्जुन थालकर. स्लोवर डिलिव्हरी ओळखलं होतं तुषार याने आणि त्याचा फायदा देखील उचललाय. चेंडू सरळ निघून गेलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रातून 4 धावन करता खणखणीत पहिला चौकार तुषारच्या बॅटमधून. पण हाताला गेला होता, मात्र ओळखलं होतं तुषाराने. ही कला अवगत असायला हवी फलंदाजाला. स्लोअर वन, फास्टर वन, त्या प्रकारे जर चेंडू जर आले तर ते खेळता यायला हवेत. आणि बघा तुषाराने ते करून दाखवलेलं आहे. पुन्हा एकदा खोट्या चेंडूला शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न. बॅटन बॉल कनेक्शन चांगल्या प्रकारे झालेला नाहीये, मात्र चेंडू तो या फाईन लेग क्षेत्रामध्ये. विकास थापड त्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत 2 धावा या पूर्ण झालेल्या आहेत. सात धावा धाव फलकावरती लागले. चेंडू टाकून झाले ते 4. पॉवर प्लेचं हे षटक हाताला जात आहे. फक्त हलक्या चेंडूला खेळून काढलेला आहे. शतरक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये दिनेश बराफ. खूप चांगले शतरक्षण आपण पाहतोय. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. आपण पाहतोय आपले ऑफिशियल सुरेंद्रजी घाटाल आणि रुपेश दांडेकर. त्यानंतर आपण डिबेन लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह अनुभवतोय. जे प्रेक्षक लाईव्ह या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. अखुट्यापदा चेंडू शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर झालेला नाहीये, मात्र या चेंडूवरती धावा मिळतील कारण शतरक्षक थर्ट्या सर्कल मध्ये होते. त्याचा फायदा इथे उचलला जातोय. 2 धावा पळून पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि तिसरी धाव देखील इथे पळून पूर्ण केली. खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळाली. महेश आणि तुषार याची 3 धावा पळून पूर्ण झालेल्या आहे. षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय बिनबाद 11 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. खूप चांगली सुरुवात. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठलाही गडी न गमावता 11 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं अर्जुन याचा थोडासा कस लागला होता, तरी व्हेरिएशन पूर्ण बॉलिंग केली पहिल्या षटकामध्ये. मात्र महेश आणि तुषार याची खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. दुसरं षटक हाताळण्यासाठी देवेश ढोले आलेला आहे. अनुभव त्याच्याकडे भरपूर मी तर म्हणेन कमी आहे, मात्र बॉलिंग खूप चांगली करतोय देवेश ढोले. पण त्याला पाहतोय बॉलिंग मार्क वरती सज्ज आहे. राईट आर्मने बॉलिंग करेल महेश जाधव साठी. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आपण शतरक्षण जर बघितलं तर
डीप स्क्वेअर लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक, डीप मिड विकेट, एक काउ कॉर्नर मध्ये, एक लॉंग ऑन मध्ये, लॉंग ऑफ मध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये महेश ढोले आपण पाहतोय. 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये आपण पाहतोय. कव्हर पॉइंट मध्ये पण पाहतो 30 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक विकेटच्या मागे फ्लाइंग स्लीप मध्ये तैनात केले गेलेत. राजेंद्र आणि आपण पाहतोय विकास. पहिलाच बॉल पॅडचा एज घेऊन चेंडू आपण पाहतोय विकेट किपरच्या डोक्याच्या वरून निघून गेला. आपण पाहतोय ज्या प्रकारे चेंडूचा स्पीड होता, बॅटचा स्पीड होता, तेच कारण की बॅट बॉल कनेक्शन चांगलं झालेलं नाहीये. आणि मी तर म्हणजे महेशाला संधी मिळालेली आहे, कारण बॅट आणि बॉलचा एवढा वेग होता की चेंडू विकेट किपरच्या डोक्यावरून निघून गेला. बॅटचा किंवा बॉलचा जर वेग थोडासा कमी असता तर नक्कीच हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये नक्कीच विसावला असता. एक सिंगल धाव, एका सिंगल धावेने धाव फलक 12 या धावसंख्येवरती. खूप चांगली सुरुवात झालेली आहे या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि हा पहिला सामना आपण पाहतोय. अकोटापासून चेंडू बॅकफुट वर जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. चेंडू येतोय डीप मध्ये. जितेंद्र बरफ बघा, जसा चेंडू उचलला तसाच त्याने थ्रो देखील केला, मात्र सुखरूपरित्या इथे फलंदाज पोहोचला होता. पुन्हा एकदा खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे आपल्याला पाहायला मिळाली. देवेश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. वेगवान चेंडू, मला वाटते झेल इथे ड्रॉप झालाय की काय, मला वाटते झेल ड्रॉप झालेला आहे, कारण पंचांकडनं कुठलाही प्रकारचा इशारा आलेला नाही. म्हणजे हा चेंडू बॅटला कुठेतरी ब्रश झालेला आहे आणि संदेश झेंडा पाहतोय त्यांच्याकडनं हा झेल सुटला गेलाय. झेल ड्रॉप, जीवनदान मिळालंय तुषार याला आणि हे जीवनदान कदाचित महागात पडू शकतं ब्राह्मणगाव संघाला. फुलरलेनचा चेंडू काय फटका केलाय, स्विप शॉट आपण पाहतोय. जिकडे शतरक्षक नव्हता तिकडे हा चेंडू निघून गेलेला आहे. चौकारा करता 4 धावा. बघा, चेंडूला फक्त दिशा दिली, जो भरपूर मोठा गॅप होता तो गॅप भेदला गेला. डीप फाईन लेग मध्ये आपण पाहतो कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता, त्या क्षेत्रातून चेंडू सरळ निघून गेला 4 धावांकरता. चौकार गेलाय. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक इथे कन्वर्ट केलेला आहे. अर्जुन थालकर आहे डीप मध्ये. एक धाव कंप्लीट केली जाईल. फेकी थोडीशी खराब झाली होती, मात्र चांगला बॅकअप दिला देवेश ढोले याने. फक्त एक सिंगल धाव, या सिंगल धावेने धाव फलक आता मात्र जाऊन पोहोचते तो म्हणजे 20 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकात 11 धावा आल्या होत्या. आतापर्यंत 5 चेंडूवरती 9 धावा इथे खर्च केलेल्या देवेश याने. शेवटचा एक चेंडू तरी बाकी आहे. बघूया या चेंडूवरती मोठा फटक्याचा प्रयत्न असेल तुषार याचा. प्रयत्न तर होता, मात्र बॅट आणि बॉल कनेक्शन चांगल्या प्रकारे झालेला नाहीये. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न रंगनाथ वल्वी भरपूर वेगाने चेंडूवरती आलेला आहे. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत ही दुसरी धाव देखील त्यांनी ते कंप्लीट केलेली आहे. या 2 धावा आणि या 2 धावांची धाव फरक जाऊन पोहोचते म्हणजे 22 या धावसंख्येवरती. बघा, 11च्या सरासरीने 22 धावा या धाव फलकावरती लागले जात आहेत. पहिल्या षटकात 11 धावा, दुसऱ्या षटकात 11 धावा, 22 धावा धाव फलकावरती. कुठल्या प्रकारे विकेट गमावलेले नाही आहे, ही महत्वाची बाब नागले संघासाठी. चला पाणी घेऊन पाठवायचं मैदानाच्या आतमध्ये.
कल्पेश येतोय, कल्पेश थालकर. पहिला चेंडू पाहतोय आपण लॉंग ऑफ मध्ये खेळून काढलेला आहे. महेश डोळे त्या क्षेत्रामध्ये बघा, बॅकअप चांगलं दिलेलं आहे अर्जुन याने. एक क्षण असं वाटलं होतं की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो की काय, मात्र अर्जुन याने इथं आपण बघितलं बॅकअप दिलेला आहे. बाउंड्री पंचांना विनंती आहे की आपण बाउंड्रीचा ताबा घ्या. आपले बाउंड्री पंच आहेत त्यांनी चौफेर मैदानाच्या बाजूने बसायचं आहे, लक्षात घ्या. कल्पेश थालकर आपण पाहतोय, लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करतोय. अँगल बनवून इथे चेंडूला आपण बघितलं की पहिला चेंडू त्याने हाताला लावता. यावेळेस मात्र चांगला कनेक्शन झालेला नाहीये. रंगनाथ वल्वी खराब फिल्डिंग झालेली आहे, खराब फिल्डिंग. चेंडू वन बाउंड सीमारेषा पार होतोय. 4 धावन करता चौकार. आणि या चौकारांशी धाव फलक जाऊन पोहोचते तो म्हणजे 29 धावसंख्येवरती. 29 धावा. बघा, हा चान्स इथं कन्व्हर्ट झाला होता, त्याला फुल मध्ये कन्व्हर्ट करायला हवं होतं रंगनाथ त्याला, मात्र तसं काही झालेलं नाहीये. तर म्हणजे चांगला स्ट्रोक होता तुषाराचा, गॅप त्याने भेदला होता. कल्पेश पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना तुषार करता. वेगवान चेंडू, वेगवान चेंडू. ते निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. बघा, या अगोदर मोठा फटका आला होता, त्याला प्रत्युत्तर दिलेला मी तर म्हणेन कल्पेश याने. पहिल्या चेंडूवरती 3 धावा, खराब फिल्डिंग झाली. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला, खराब फिल्डिंग झाली. तिसऱ्या चेंडूवरती आपण बघितला निर्धाव चेंडू हाताला गेला. यावेळेस पाहतोय आपण चेंडू हवेमध्ये आहे. देवेश येतो चेंडूच्या खाली आणि काय चांगला झेल पकडलाय, खूप सुंदर झेल. फलंदाज ठरतोय फेल. एक क्षण असं वाटत की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल की काय, मात्र आपण पाहतोय वाऱ्याचा वेग आणि जे कनेक्शन प्रॉपर झालं नव्हतं, तेच कारण की हा झेल देवेश ढोलेच्या हातामध्ये आला आणि त्यांनी चांगल्या प्रकारे हा झेल पकडला. पहिला गडी इथे बाद झालेला आहे, तो म्हणजे तुषार. 29 धावसंख्येवरती पहिला हादरा इथे दिला जातोय आई माऊली नागले या संघाला. नव्याने बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इन होतोय कुंदन कुंदन पासमारे. हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. आणखीन एक बिग हिटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. बघूया कशा प्रकारे तो बॅटिंग करेल, त्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म इथे सेट केलेला आहे. फुलर लेनचा हा चेंडू आपण पाहतोय, स्लोअर फोन होता. अर्जुन त्या क्षेत्रामध्ये थोडासा मिसफील्ड झाला होता, मात्र स्वतःला सावरलं आणि आपण पाहतोय चांगले क्षेत्ररक्षण केलं. फक्त एक सिंगल धाव. या सिंगल धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचतो तो म्हणजे 30 या धावसंख्येवरती. आपण पाहतोय ज्या प्रकारे जो रन रेट इथे घेतला जातोय, पहिल्या 2 ओव्हरमध्ये 11चा रन रेट आपण बघितला. अजून एक चेंडू बाकी आहे या षटकामध्ये आणि या 30 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. बघा, पुन्हा एकदा फक्त हलक्याने हा चेंडू इथे खेळून काढलेला चेंडू गॅप मध्ये निघून चाललेला आहे. गली क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता, धावची संधी आणि ते आपण पाहतोय 2 धावा ते पलून पूर्ण केल्या जात आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, मात्र त्यापेक्षा चांगली रणबीट विकेट्स आपण इथे बघितली. 2 धावा, या 2 धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचते तो म्हणजे 32 धावसंख्येवरती. आपण पाहतोय आपले मान्यवर आपल्या बसून रजा घेत असताना सन्माननीय प्रकाश देवलीकर साहेब, पालघर जिल्हा समाज कल्याण न्यासचे ते अध्यक्ष आहेत. तंटामुक्ती चे देखील ते अध्यक्ष आहेत आणि आपल्यापासून सध्या तरी ते रजा घेत आहेत. त्यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढून उद्घाटन समारंभासाठी आपण उपस्थित झालात आणि आपणास विनंती असेल की बक्षीस समारंभासाठी देखील आपण उपस्थित राहायचं आहे.
3 षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या आहेत त्या म्हणजे 32 धावा. बघा ज्या रनरेटने इथे वाटचाल केली होती त्याच रनरेटने इथे वाटचाल आपल्याला पाहायला मिळाली. 32 धावा. नेक्स्ट मॅच असेल जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा आणि यंग मराठा चिंचोटी लोहारपाडा असा नेक्स्ट मॅच असेल. तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की हे षटक संपण्या अगोदर आपला संघनायक टॉस करण्यासाठी पाठवून द्यायचा आहे. सूरज आपण पाहतोय शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव धोकादायक ठरू शकते. यस धोकादायक ठरलेली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे कुंदन हा बाद होतोय. यानंतर जो सामना आपल्या समोर येईल तो म्हणजे जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा आणि यंग मराठा चिंचोटी असा नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल. दोन्ही संघ तुल्यबल संघ आहेत. समान ताकदीचे दोन्ही संघ इथे आपल्याला पाहायला मिळतील नेक्स्ट मॅच मध्ये. मात्र हा सामना देखील रंगतदार इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सूरज वेगवान चेंडू होता. बघा बॅट्समन बीट झाला. विकेट किपर देखील बीट झाला आणि इथे एक धाव मिळालेली आहे. कदाचित हा चेंडू बॅटला हलकासा ब्रश झाला असावा. मला वाटतं आणखीन एक झेल इथे ड्रॉप झालेला आहे. सूरज या स्लॉगवरच्या षटकामध्ये खूप चांगली बॉलिंग करत असताना महेश आता मात्र आपण पाहतो स्ट्राईक वरती आहे. सलामीचा फलंदाज अक्कोटप्याचा चेंडूला टॅप केलाय. महेश डोले आहे त्या क्षेत्रामध्ये. चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. खूप चांगला आपण पाहतोय ते कनेक्शन झालं होतं मात्र त्यापेक्षा चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. या 2 धावा आणि या 2 धावांची धावफलक 36 धावसंख्येवरती. चेंडू टाकून झाले ते 3. आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडूवरती जर एखादा मोठा फटका जर आला तर पुन्हा एकदा एक चांगला स्कोर धावफलकावरती पाहायला मिळू शकतो. व्हाईट बॉल. बघा आजच्या दिवसामध्ये पहिला व्हाईट बॉल इथे हाताळलेला आहे सूरज याने. आणि आपण पाहतोय जो विकेट किपर आहे संदेश धिंडा सातत्याने खराब कामगिरी करत असताना आतापर्यंत त्याच्या हातामधून 2 झेल सुटले गेलेत. त्यानंतर 2 चेंडू निसटले गेले. त्याच्यावरती एक्स्ट्रा धावा आणि आता मात्र त्याच्या हातात थोडीशी दुखापत देखील झालेली आहे. थोडासा इंजर्ड तो झालेला आहे. तेच कारण त्याला थोडंसं यष्टिरक्षक थोडासा बदलला जातोय. यावेळेस मात्र चांगलं कनेक्शन झालेलं आहे और पिच बॉल त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. चेंडू सरळ निघून गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. खूप सुंदर चांगला स्ट्रोक इथं आपण बघितला. बॅटच्या पट्ट्यामध्ये हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवला. ज्या प्रकारे कनेक्शन झालं त्यावेळेस आपण पाहतोय की 6 धावांची मोहर उठवली होती यज्ञेश याने. यज्ञेश धुमाळ आपण पाहतोय. पुढे सरसावून करण्याचा प्रयत्न फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न केला तर सूरज याने चेंडू डाऊन द लेग हाताला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव आणि या एक्स्ट्रा धावेनिशी धावफलक 45 धावा धावफलकावरती. देखील खूप चांगला स्ट्रोक इथे कन्वर्ट केलेला आहे. पुन्हा एकदा महेश डोळी त्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय.
पुन्हा एकदा 2 धावा. आतापर्यंत आपण जर बघितलं तर खूप जे शतरक्षण थोडस गचाल होताना आपण बघितलेलं आहे. धावफलक पाहतो पण 47 धावा, शेवटचा एक चेंडू बाकी आहे. बघूया पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का, कारण त्याच दिशेने ते वाटचाल देखील केलेली आहे आई माऊली नागल्या संघाने. यावेळेस बघा अर्धशतक संघाचं पूर्ण झालेला आहे. ओरपिच बॉल होता आणि यज्ञेशाने पुन्हा एकदा फायदा उचलला. दुसरा षटकार आपण पाहतो. या षटकामध्ये या षटकाराशी धावफलक जाऊन पोहोचतोय. 53 धावा, 54 धावांचं टार्गेट इथे सेट केलं जात आहे. आपण पाहतोय आपले मान्यवर आपल्यापासून रजा घेत असताना ग्रुप ग्रामपंचायत पोमनचे विद्यमान सरपंच सन्माननीय आत्मारामजी ठाकरे साहेब आपल्यापासून रजा घेत असताना पहिल्या 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि आपण पाहतोय की पहिल्या 4 षटकांमध्ये 53 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत आणि 54 धावांचं टार्गेट इथे सेट केलेलं आहे. चला नेक्स्ट मॅच. संघनायक टॉस करण्यासाठी यायचा आहे. जैम बेसफोर डोंगरीपाडा आणि यंग मराठा चिंचोटी दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण आपला संघनायक टॉस करण्यासाठी पाठवून द्या. रोहित कोठावले आपला संघनायक पाठवून द्यायचा टॉस करण्यासाठी. चिंचोटी संघाचा संघनायक इथे आलेला आहे, तर आपला संघनायक टॉस करण्यासाठी पाठवून द्या. हॅलो, चला आपण टॉस करूया. सन्माननीय अरविंददादा वळवी यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून आपल्याला जे सामनावीरचे आपण मेडल पाहतोय ते मेडल आपल्याला स्पॉन्सर झालेले आहेत. सन्माननीय अरविंद दादा वल्वी यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. त्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी हे मेडल स्पॉन्सर झालेले आहेत.
यंग मराठा संघाने टॉस जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तुषार राईट आर्म विकेटचा मारा करत असताना पहिला चेंडू डाऊन द लेग हाताला गेलाय. लेग स्टिच सोडून जाणार हा चेंडू. महेश डोळे आणि आपण पाहतोय अर्जुन थालकर अशी सलामीची जोडी. जर्सी क्रमांक 7 पाहतोय आपण स्ट्राईक वरती महेश डोळे. टप्प्याचा चेंडू षडबोल करण्याचा प्रयत्न मात्र चांगल्या प्रकारे हा आपण पाहतोय चेंडू खेळू शकलेला नाहीये. चेंडू येतोय मिडॉन मध्ये. बघितलं की मारायचं तर मिड विकेट मध्ये चेंडू गेला मिडॉन मध्ये. तेच कारण एक सिंगल धाव मिळाली. या सिंगल धावेने आता मात्र धाव फलक 2 या धावसंख्येवरती. 54 धावांचं टार्गेट आपण पाहतोय. अवलेचं चांगलं स्ट्रोक आहे. चेंडूला गॅपमध्ये खेळून काढलेला आहे. 1 बॉम्ब्स 2 बॉम्ब्स 3 बॉम्ब्स. चेंडू सीमारेषा पार. चौकार. चौकार येतो. या चौकारांशी धाव फलक 6 या धावसंख्येवरती. 6 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. बरेच पाहतो आपण चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू जातो या विकेट किपरच्या मागे फ्लाइंग स्लिप मध्ये. एक सिंगल धाव. जास्त काय मिळणार नाहीये. आमच्यापर्यंत सूचना पोहोचवली जाते. सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे. ज्यावेळेस आपण टॉस करण्यासाठी याल त्यावेळेस जे आपले प्रवेश शुल्क आहे ते आपण घेऊन यायचं आहे. प्रवेश शुल्क घेतल्याशिवाय टॉस केला जाणार नाही याची दक्षता घ्या. ही सूचना आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. बाउंड्री पंच लक्षात घ्यायचं आहे. ओव्हर संपल्यानंतरच मैदानाच्या आतमध्ये गाड्या पाठवायच्या आहेत. लक्षात घ्या. ओव्हर संपल्यानंतर गाड्या पाठवा. यावेळेस आपण पाहतो मिस्टर फटका झालेला आहे. चेंडू हवेमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय की ज्या प्रकारे हवेचा वेग होता तेच कारण चेंडू क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचलेला नाही आहे. आणि सर्व संघांनी आणखीन एक सूचना ऐकायची आहे. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जे खांब आहेत जे तारा आहेत त्याला जर चेंडूला जर लागला तर डेड बॉल असेल. लक्षात घ्या. फुलटॉस चेंडू. काय चांगला स्ट्रोक इथे केला गेला होता महेश कर्ण. क्षेत्ररक्षकाला जर इथे नक्कीच बीट जर केला असता तर हा चौकार नक्कीच इथे पाहायला मिळाला असता. मात्र 2च धावा पाहायला मिळाल्या. षटकाची समाप्ती झालेली आहे आणि आपण पाहतोय 11 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. जशाच तसं उत्तर बघा. ज्या प्रकारे नागले संघाने सुरुवात केली होती 11 धावा या त्यांच्या धाव फलका होत्या. बिनबाद 11 धावा. आणि पाहतोय आपण ब्राह्मणगाव संघाची देखील तशीच त्याच प्रकारे सुरुवात झालेली आहे. बिनबाद 11 धावा. मात्र आपण बघितलं होतं की शेवटच्या षटकामध्ये ज्या प्रकारे जे सूरजचं षटक होतं 21 धावा त्या षटकामध्ये कुठल्या गेल्या. आणि आपण पाहतोय की धाव फलक 50+ हे आपल्याला पाहायला मिळालं. दुसरं षटक हाताळण्यासाठी यज्ञेश येतो. यज्ञेश दुमाडा याने फलंदाजीमध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती. ज्याने 4 चेंडूमध्ये 15 धावा बनवल्या होत्या. त्याच्यामध्ये 2 षटकारांचा समावेश आपण बघितला. आणि तोच यज्ञेश आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती सध्या तरी सज्ज झालेला आहे. स्ट्राईक वरती पाहतो आपण पॉवर हिटर अर्जुन. आपण पाहतोय जोरकास मारण्याचा प्रयत्न. बॅट अगोदरच फिरली होती. चेंडू थोडासा आपण पाहतो उशिराने बॅट पर्यंत पोहोचला होता. मात्र हा चेंडू आपण जर बघितलं तर शरीरावरती लागलाय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव ही धाव फलकावरती नोंदवली जाते. एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धाव फलक 12 या धावसंख्येवरती. हा चेंडू आपण बघितला ऑफस्टंपच्या खूपच बाहेर हा चेंडू निघून गेलेला आहे. बाउन्सर इथं हाताळण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडूने जर बघितलं तर अतिरिक्त उसळी घेतली.
अवलेच फक्त बॅटला दिशा दिलेली आहे. चेंडू वेगवान होता, चेंडू वेगाने निघून चाललेला आहे. हा चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावन करतात, चौकार. लेट कटचा फटका इथे केला गेला होता. ज्या प्रकारे चेंडूचा वेग होता, चेंडूला फक्त दिशा दिली आणि त्या क्षेत्रामध्ये शतरक्षक होता, मात्र त्याला शतरक्षकाला हुलकावणी देऊन हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. आउटफील्ड आपण जर मागे जर बघितले खूप वेगवान पाहायला मिळाली. हा वेळेस शॉर्ट पोल पॉवरफुल होईल का? तर यस, पॉवरफुल देखील झालेला आहे. चेंडू सीमारेषा पार होतोय. 4 धावन करता, चौकार. बघा, त्या क्षेत्रामध्ये कुठलाही शतरक्षक नाही आहे, त्याचा फायदा इथे उचलला गेला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे. बघा, आता मात्र शतरक्षक सजवला जातोय. मात्र या अगोदर जर लावला असता तर कदाचित चौकार एक थांबू शकले असते. पुढे सासून करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज आपण पाहतोय, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आणि झेल इथे पकडला जातोय. झेल सुटला होता, मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल इथे पकडला गेलाय. फलंदाज बाद होतोय. चला गाडी पाठवायची आहे, चला गाडी पाठवा. महेश हा बाद झालेला आहे. बघा, महेश याने देखील खूप चांगली फलंदाजी केली. अवलेसचा पुन्हा एकदा फक्त लेट कार्डचा फटका ते खेळून काढलेला आहे. फक्त चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला होता जितेंद्र बरफ याने. फक्त एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धावफलक पुढे सरसावला तो म्हणजे 22 धावसंख्येवरती. बघा, जशाच तसं उत्तर. ज्या प्रकारे नागले संघाची धावसंख्या पुढे जात होती, त्याच प्रकारे ब्राह्मणगाव संघाची धावसंख्या देखील पुढे जाताना दिसते. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. यावेळेस मात्र चांगलं कनेक्शन झालेलं आहे. पॉवरफुल स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून जातोय. टाटा बाय बाय करत 6 धावन करता, षटकार. 6 धावा. या षटकारांशी धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 28 धावसंख्येवरती. 28 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 26 धाव्यांची गरज आहे. बघा, अर्धा पल्ला इथे पूर्ण झालेला आहे. अजूनही अर्धा पल्ला इथे पूर्ण करायचा आहे. 12 चेंडू मध्ये 28 धावा लागलेल्या आहेत. अजूनही 12 चेंडू मध्ये 26 धाव्यांची गरज आहे. पहिल्या 12 चेंडू मध्ये 14च्या सरासरीने 28 धावा आलेल्या आहेत. आणखीन 13च्या सरासरीने 26 धावा करायच्या आहेत. तिसरं षटकार करण्यासाठी गोलंदाज पाहतो आपण कुणाल येतोय. कुणाल धुमाडा. टप्प्याचा चेंडू बघा, चेंडूवरती नजर नव्हती, मात्र कनेक्शन चांगलं झालेलं आहे. एक धाव कंप्लीट झालं. थोडंसं गचाल शतरक्षण बॅकअप साठी शतरक्षक 2 धाव पूर्ण झालेल्या आहेत. कदाचित तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि बघा, फेकी खराब, शतरक्षण खराब, पलून 3 धावा इथे पूर्ण केल्या. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळाली. बघा, सामना जिंकण्यासाठी, विन करण्यासाठी आपल्याला मेहनत ही घेणं फार महत्वाचं असतं. गोलंदाजी जर चांगली होत असेल तर त्याला चांगलं सहकार्य करणं, त्याच्या बॉलिंगवरती त्याला साथ देणं फार महत्वाचं असतं. मात्र सध्या तरी तसं काही दिसलेलं नाहीये नागले संघाकडनं. ते ब्राह्मणगाव संघाकडनं देखील भरपूर चुका झाल्या होत्या आणि नागले संघ देखील तेच करताना दिसतोय.
एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होईल आपण पाहतोय, मात्र यावेळेस संधी मिळणार नाहीये, कारण तुषार ज्या प्रकारे चेंडूवरती गेला, चेंडूला त्याने फील्ड केलं, फक्त एक सिंगल धाव मिळाली. या सिंगल धावने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 32 धावसंख्येवरती. आपण बघितलं तर नागले संघाच्या 3 षटकामध्ये 32 धावा लागल्या होत्या. इथे थोडासा ब्राह्मणगाव संघ थोडासा पुढे दिसतोय. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकला नव्हता आणि या 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या जाते. बघा स्लोअर वन होता, कनेक्शन प्रॉपर झालेलं नाही नव्हतं. आपण पाहतो जितेंद्र बरफ याचं, आणि या 2 धावा पुन्हा एकदा पलून पूर्ण केल्या जात आहेत. 34 धावा धाव फलकावरती. अवलेसा पुन्हा एकदा पाहतो आपण, चांगला स्ट्रोक इथे कन्फर्ट केलेला आहे, मात्र हा चेंडू डेड बॉल असेल. डेड बॉल लक्षात घ्यायचा आहे, तारेला किंवा खांबाला जर चेंडू लागला तर तो चेंडू डेड बॉल असेल. बघा नशिबाची साथ मिळते ती म्हणजे नागले संघाला. हा चेंडू जर खांबाला जर लागला नसता तर नक्कीच मित्रमैन हा चेंडू गॅप मध्ये निघून गेला असता, मात्र तसं काही झालेलं नाहीये. अवरेज पाहतो आपण, बॅटचा हलकासा इश लागलेला आहे. फक्त एक सिंगल धाव इथे घेतली गेली. या सिंगल धावेने धावफलक 35 धावसंख्येवरती. अजूनही विजयासाठी 8 चेंडू मध्ये 19 धावींची गरज आहे. 8 चेंडू 19 धावा. या षटकातील 2 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. आपण पाहतोय अर्जुन सलामीचा फलंदाज हा स्ट्राइक वरती पाहायला मिळतोय. षडंपोल पॉवरफुल होईल का, तर क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. बघा बॅटच्या टोइनला चेंडू लागला, चेंडूने उंची घेतली, लांबी घेतली नव्हती आणि हा झेल इथे पकडला गेला. फलंदाज ठरला फेल. 7 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 19 धावींची गरज आहे. 7 चेंडू 19 धावा. कल्पेश थालकर आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होते. लेफ्टी फलंदाज आहे, लेफ्टी बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. स्ट्राइक वर असेल कल्पेश. नक्कीच छोटा पॅक बडा धमाका आहे, मात्र स्वतःला सिद्ध देखील त्याला करावं लागेल, कारण त्याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय आणि त्याला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पाठवला गेलाय. फुलटा चेंडू, फायदा काय उचलता आलेला नाही आहे. व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. व्हाईट बॉल आपण पाहतोय. फुलटा चेंडू होता. ह्या चेंडूचा जर नक्कीच समाचार जर घेतला असता तर नक्कीच जो सामना आहे थोडासा सोपा होताना दिसला असता, मात्र व्हाईट बॉल आपण पाहतोय. एक्स्ट्रा धावा आलेल्या आहेत. ज्या ज्या वेळेस एक्स्ट्रा चेंडू आताला गेलाय त्या वेळेस नक्कीच सामन्याचं चित्र थोडंसं आपण पलटताना बघितलेला आहे, बदलताना बघितलेला आहे. बघूया हा एक्स्ट्रा चेंडू कुठल्या संघाच्या बाजूने मोमेंटम देऊन जाईल, कारण हा चेंडू फार महत्वाचा आहे. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. 7 चेंडू 17 धावींची गरज आहे. यावेळेस पाहतो आपण, कनेक्शन खूप चांगलं झालेलं आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, झेल पकडला जाईल, फलंदाज होईल फेल. जितेंद्र परफ याची देखील केली संपुष्टात आलेली आहे. सहा चेंडू आणि या विजयासाठी अजूनही 17 धावींची गरज आहे. बघा 6 चेंडू 17 धावा. नागले संघाने शेवटच्या षटकामध्ये 21 धावा केल्या होत्या.
आपण पाहतोय धाव फलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे 37. पहिल्या इनिंग मध्ये नागले संघाच्या 32 धावा होत्या, इथे 37 धावा आहेत. नागले संघाने शेवटच्या षटकामध्ये 21 धावा घेतल्या होत्या आणि इथे 17 धावींची गरज आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 17 धावा. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे, रंगनाथ वल्वी. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी सूरज येतोय, सूरज बीज. कल्पेश ऑन स्ट्राईक आहे. कल्पेशाला आता मात्र जिम्मेदारी ते उचलावी लागेल. फुलवलेंचा हा चेंडू होता, आपण पाहतो बॅटच्या पाट्यामध्ये चेंडू व्यवस्थित घेता आलेला नाहीये. एकदा कंप्लीट झालेला आहे, प्रयत्न होतोय. बघा दोन्ही फलंदाज किती वेगाने धावलेले आहेत. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 5 चेंडू आणि आता मात्र 15 धावींची गरज आहे. 5 चेंडू आणि 15 धावा. पाच 15 असं हे समीकरण. यावेळेस चांगला स्ट्रोक, चेंडूला गॅपमध्ये खेळून काढलेला आहे. तुषारकडे कुठली संधी नाही आहे. किती धावा? बाउंड्री पंच 6 धावांचा इशारा येतोय. षटकार, ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका कल्पेशच्या बॅट मधून आलेला आहे. आता मात्र पुन्हा एकदा थोडासा ट्विस्ट निर्माण झालेला आहे. 4 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. 4 चेंडू 9 धावा. या षटकारानं सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलताना दिसतंय. ह्या वेळेस मात्र क्लीन बोल्ट. बघा जशास तसं उत्तर इथं दिलं गेलंय. एक तेरी तो एक मेरी. अजूनही सामना संपलेला नाही आहे. अजूनही विजयासाठी 9 धावींची गरज आहे आणि चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 3 चेंडू आणि विजयासाठी 9 धावा. चला नवीन बॅट्समन लगेच पाठवून द्या. तीन चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 9 धावींची गरज आहे. नव्याने बॅट्समन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे, देवेश डोले. गोलंदाज पाहतोय आपण सूरज आणि धावा खर्च देखील केल्यात आपण पाहतोय आतापर्यंत 8. अजूनही त्याला 9 धावा इथे रोखायच्या आहेत 3 चेंडू मध्ये. फुल टॉच चेंडू होता, आपण पाहतोय धावची जी संधी देखील निर्माण झालेली आहे आणि धावचीच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद झालेला आहे देवेश. आणखीन एक विकेट इथे डाऊन झालेली आहे. आता मात्र सामना थोडासा कठीण झालेला आहे, मात्र सामना अजूनही बॅलेन्सिंग आहे मी तर म्हणेन. कारण आपण पाहतोय रंगनाथ वळवी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्ट्राईक वरती पॉवर हिटर आहे. रंगनाथ याला रसल ऑफ ब्राह्मणगाव संबोधलं जातं. बघूया कशा प्रकारे तो बॅटिंग करेल. 2 चेंडू आणि 9 धावींची गरज आहे. या चेंडूवरती एखादा मोठा फटका किंवा ट्रिपल धावा तरच या सामन्यामध्ये येऊ शकतो ब्राह्मणगाव संघ, मात्र तसं काही झालेलं नाही आहे. चेंडू येतोय निर्धाव.
डॉट चेंडूची सांगता झालेली आहे. आणि आता आपण पाहतोय की हा सामना पूर्णतः आपण पाहतोय नागले संघाच्या बाजूने झुकताना दिसतोय. फुलटा चेंडू फायदा काही उचलता आलेला नाहीये. या चेंडूवरती देखील कुठल्या प्रकारे धाव मिळणार नाहीये. चेंडू येतोय निधाव आणि अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलेला आहे आई माऊली नागले या संघाने. शुभेच्छा असतील पुढच्या मॅच साठी नागले संघाला. तर हळलक ब्राह्मणगाव संघ. चला लगेच आपण जाणार आहोत मॅन ऑफ द मॅच कडे. मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे ज्याने खूप चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. नो डाऊट यज्ञेश धुमाडा इज द मॅन ऑफ द मॅच. खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली बॉलिंग आणि खूप चांगली फिल्डिंग तिन्ही फॉर्मॅट मध्ये आपण पाहतोय. खूप चांगलं प्रदर्शन राहिलेलं आहे. चला आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. आपण पाहतोय सन्माननीय अरविंददा वळवी यांच्या माध्यमातून हे मेडल आपल्याला स्पॉन्सर झालेले आहेत आणि त्यांच्याच शुभ हस्ते हा पहिला मेडल आपण पाहतोय इथे प्रदान केला जातोय. तो म्हणजे यज्ञेशाला